सकाळी गावाकडे जाऊन की ही 2 हिऱ्याची पोती आणलेलं आणि जसं पोती आणली तसं या मक्याला की सगळीकडे टाकायचं नियोजन लावलेलं. तसं पण आता टाकायला की मी एकटा नव्हतो, माझ्या संग की 2 सैनिक पण होती. पण त्याने म्हणाले की पहिल्यांदा जाऊन चहा करून आण जा, मगच आपण हिरा टाकायचं. त्यामुळेच की मी डायरेक्ट चहा करायसाठी आलतो. मग आता चहा करायसाठी की 2 वाटी पहिल्यांदा पाणी घेतलेलं, त्यामध्ये मग असं लागते तेवढी साखर, नंतर पावडर हे सगळं घातलं. नंतर मग जसं चहा तयार झाला की तसं मस्तपैकी एका वाटीत घेऊन की पहिल्यांदा टेस्ट बघितलं. तसं आता मी केली म्हटल्यावर तर बऱ्यापैकी भारीच झालता. त्यामुळे की डायरेक्ट आपला चहा की सैनिकांना पण दिलं. मग असं एकदम चहातीन पिल्यावर की अंगात ताकद येते म्हणा, असं की आपल्या या सैनिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता चला म्हटलं आता ताकद आली असली तर की भराभरा युरिया टाकून घेऊया. नंतर मग असं सगळ्यांनी मिळून की भराभरा टाकायला पण चालू केलं आणि तेवढ्याच तास 1.5 तासात की सगळीकडे टाकून पण संपवलं. पण आता शेतकरी म्हणले की एक झालं की एक काम चालूच असतंय. त्यातलं मग आता आपलं हे दुसरं काम, जो आपला टोमॅटोचा प्लॉट होता की त्यातली सगळी वाळली झाडं की काढून टाकायची होती. आता इकडे आमचं काम चालूच होतं. पण काढता काढता की त्यातल्याच एका झाडावर की चिमणीचं घरटं दिसलं. त्यामध्ये असं एक पिल्लू पण होतं आणि अजून 2 अंडी पण होती. आणि चिमणी पण की जरा भिवून की इकडे तिकडे करायला ती पण आणि न भेटा की तिथं जाऊन बसलेली. आणि ह्यालाच तर की खरं आईचं प्रेम म्हणते. मग आम्ही पण की त्या झाडाला न काढता की बाकीची सगळी झाड काढून संपवलं. तेवढ्यात मग आपल्या सैनिकांची 1 वाजता सुट्टी होणार होती, ती 1:30 वाजता झाली. मग आता कधी सकाळी काम चालू झालेलं की ते आता 2 वाजता संपलेलं. त्यामुळे मी पण की इथले एकदा सगळं आवरून की घरी निघालो.